आपण आज अशा ठिकाणी आलेलो आहे की इथं प्रत्येकाला एकदा तरी यावं लागतं. आणि आपल्याला काय अडचण आली की आपल्याला तहसील कार्यालयाला यावं लागलं. तर पाहू आपल्या ब्लॉगमध्ये. तर श्री विठ्ठल मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला जायचं होतं तालुक्याला, कारण की लक्ष्मण भाऊला घ्यायचे होते कपडे. तर मारली गाडीला की बसलो गाडीवर आणि निघालो सणाना पिरिरेरी घनसावंगीला. जर तुम्ही कपडे घ्यायला जात असताल तर भावटाव नक्की करा, कारण की आम्ही 1 घंटा थांबलो, पण 3100चे कपडे 2750 रुपयालाच घेऊन आलो. तर आलो मग आपण तहसील मध्ये. काम काही नव्हतं, फक्त टाइमपास करायसाठी आलो होतो इथं. ये टाइमपास करायचा होता. तर चला म्हणलं कृषी ऑफिसला पण जाऊन येऊ. मग आलो आम्ही इकडे नामदेव सरच्या इंग्लिश स्कूलला. तर इथं हे रजिस्ट्रारचं पोरग होतं, हे आपले रोहित भाऊ हे उगले यांचं मुलगा आहे. मग आलो इकडे घरी, तर आपल्या गाडीची चावी सापडणार. नागेश भाऊचे फोनवर फोन आले. मग काय चावी घेतली आणि पळतच जावं लागलं मला गाडीकडे, कारण की मला त्याला सोडायला जायचं होतं राजनीच्या स्टेशनला. मग घेतलं नागेशला आणि निघालो 180च्या स्पीडना सणाना पिरिरी आलो. मग आम्ही स्टेशनला. तर इथं येऊन 10 मिनिटं झाली तरी गाडी आली ना. मग आली आगन गाडी, नागेश बसला गाडीत आणि निघाला संभाजीनगरला. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया परत उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या अकाउंटला फॉलो करा. श्री विठ्ठल.